आईच्या गावात पहिल्यांदा मला साईडवरती मातीमध्ये उकरताना अशी काही गोष्ट भेटली. चला तुम्हाला पण दाखवतो. आणि अगदी माझ्या परिस्थितीप्रमाणेच माझी गाडी सुद्धा मला साथ देत नाही. मग युवराज आला होता. युवराजकडे गाडीची चावी आणि गाडी दोन्ही देऊन टाकलं. म्हटलं जा बाबा, हिला डॉक्टरकडे घेऊन जा. मी युवराजची गाडी घेतली आणि साईडवरती निघालोच होतो. आणि एक काळ असा होता जेव्हा हातामध्ये जर आयफोन दिसला ना तर त्या आयफोनला स्टेटस सिम्बॉल समजलं जायचं. पण आता गल्लीतलं शेंबडं पोरग पण आयफोनचा फ्लेक्स करतंय. आणि हा कसा आहे आमच्या साईडवरचा पिक मेल कॉन्टेंट. मामा मस्त गोल गोल फिरत होते, पण त्यांच्या नादामध्ये माझं काम लेट झालं असतं ना. आणि ती साईडवरती आलेली खडीची गाडी ड्रायव्हरनी इतक्या प्रमाणे खाली केली की माझ्या तोंडावरती किलोभर पावडर लागली. आजपर्यंत जेसीबीचा वापर फक्त माती वगैरे खोदायलाच केला जात होता, पण आता कचरा भरण्यापासून बकेटमध्ये पाणी भरण्यापर्यंत सगळं काम जेसीबीला भेटते. मी आपलं नको त्या लफड्यामध्ये कशाला पडायचं म्हणून जे सांगितलं होतं ते काम करून दिलं. आणि जेसीबीच्या बकेटमध्ये बसून काम करणं म्हणजे लेबर लोकांसाठी स्वर्ग सुखच आहे. बरं, आपल्या तरुण पिढीचे विचार एवढे चांगले असते तर देश कुठला कुठे निघून गेला असता. नक्की मोटर पाण्यामध्ये टाकायची की लेबरला खाली टाकायचं हेच माझं डिसाईड होत नव्हतं. आता प्रत्येकाच्या तोंडून हेच ऐकायला भेटतंय की आता सगळा देश आपल्या युवा पिढीच्या हातामध्ये आहे. आणि आपल्या देशाची तरुण तडफदार युवा पिढी 25च्या वयात 75चा असल्यासारखं पाय वर करून बसलीये. काय बोलावं बरं याला. काय माझं नशीब म्हणावं बरं. एक नमुना बघितला की दुसरा नमुना भेटतो. एकदा काय वाघाने तंबाखू खाल्ली मग ब्रेकरने दगड काय चीज आहे. हा भाई माझं डोकं फोडायला पण कमी करणार नाही. चला बाद झालं, लोकांचं भरपूर कौतुक केलं. मी माती लेवल करत होतो आणि अचानक बकेटमध्ये एक मोठा पाईप लागला. म्हटलं आता 100% गरिबी संपली. आणि पाईप वरती आला तर निघाला लोखंडाचा. म्हटलं काय फायदा नाही या जिंदगीला, सगळा लॉस मध्ये व्यवहार गेलाय. आणि सैराट पिक्चर मध्ये लंगड्या म्हटला होता बघा, जिंदगी की ही रीत आहे, हार के बाद जीत आहे. इकडे एवढं काम करतोय पण आयुष्याला योग्य दिशा देता येणार. पण या वाहणाऱ्या पाण्याला योग्य दिशा दिली आणि त्याच्यानंतर मी आलो घरी निघून. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.